जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर 3 2023 पॅटर्नचे जे विद्यार्थी आहे यांना परीक्षा फॉर्म कसा भरायचा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच यामध्ये तुमचे सब्जेक्ट कोणते असायला हवे, एक्झाम फी किती आहे, बॅकलॉग विद्यार्थ्यांची सब्जेक्ट कशा पद्धतीने ॲड करायचे, सब्जेक्ट सिलेक्ट करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची, या किंवा काही विद्यार्थ्यांचा असा मनामध्ये प्रश्न असेल की सर आम्ही रिव्हॅल्युएशनला टाकलेला आहे आणि रिव्हॅल्युएशनमध्ये ते पासआउट झालेले आहे तरी सब्जेक्ट दिसत आहे, तर नेमकी काय करावं या सर्व संदर्भात इत्थंभूत माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. प्रत्येक जे सब्जेक्ट आहे, ग्रुप आहे, म्हणजे ॲडव्हान्स अकाउंट अँड टॅक्सेशन, कॉस्टिंग असेल, बँकिंग असेल, मार्केटिंग असेल, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, अशा सगळ्या विषयांसाठी कोणकोणते विषय तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये आले पाहिजे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळं मनामध्ये कोणताही प्रश्न येण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असेल की सर या पुढची प्रॅक्टिकल एक्झाम कधी होईल, प्रोजेक्ट एक्झाम कधी होईल आणि विद्यापीठाची परीक्षा कधी होईल, तर या संदर्भात माहिती देणारे व्हिडिओ ऑलरेडी आपण तयार केलेले आहे. ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला बघता येतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की फॉर्मसोबत कोणते डॉक्युमेंट जोडायचे आणि काही महत्त्वाची माहितीसुद्धा या व्हिडिओमध्ये मी सरते शेवटी सांगणार आहे. तुमच्या मनात जे काही प्रश्न आहे त्या सर्व प्रश्नाची उत्तरे याच्यामध्ये निश्चित दिलेली आहे. कृपया करून कुणीही ज्या माहिती ऑलरेडी याच्यामध्ये सांगितली तर त्याच्या व्यतिरिक्त तुमचे प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये विचारा. अदरवाईज जी माहिती ऑलरेडी याच्यामध्ये दिलेली आहे त्या बाबतीत प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही. तर चला, तर मग सगळ्यात अगोदर आपण बघूया की परीक्षा फॉर्म कसा भरायचा आणि बाकीच्या गोष्टींवरती आपण नंतर चर्चा करूया. तर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. त्यावेळेस तिथे होम स्क्रीनवर तुम्हाला इथे एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक्झाम ऑनलाईन म्हणून डॅशबोर्ड बघायला भेटेल. थोडंसं खालती स्क्रोल करा तर इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शन दिसेल आणि या स्टुडंट सेक्शनमध्ये इथे तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. या एक्झाम फॉर्म ऑनलाईनमध्ये क्लिक करा तर इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईन या पद्धतीचा टॅब तुम्हाला दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल करा तर इथे तुम्हाला 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही काय करू शकता, क्लिक करू शकता. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फॉर्म दिसेल, जिथे FAQ, युजर मॅन्युअल आणि एक्झाम फॉर्म डेट्स दिसतील. तर काळजीपूर्वक लक्षात घ्या की एक्झाम फॉर्म भरण्याची जी काही डेट आहे त्या विदिन डेटमध्येच तुम्हाला परीक्षा फॉर्म हा भरायचा आहे. विदाऊट लेट फी तारीख काय आहे आणि लेट फीसह तारीख काय आहे यासाठी तुम्ही या बटनावर क्लिक करू शकता. इथे तुम्हाला जो कोर्स दिसेल MCOM 2023 क्रेडिट पॅटर्न हा फर्स्ट इयरसाठी सुद्धा पण आहे आणि सेकंड इयरसाठी सुद्धा पण आहे. तर इथे एक्झाम फॉर्म हे 21 ऑगस्ट 2024 पासून स्टार्ट झालेले आहे. विदाऊट लेट फी लास्ट डेट ही 30 ऑगस्ट 2024 आहे. तर लेट फीसह तुम्ही 2 सप्टेंबर 2024 पर्यंत फॉर्म जमा करू शकता. कदाचित डेट व एक्सटेन्शन झाली तर त्याची माहिती आपण तुम्हाला देऊया. कदाचित काही विद्यार्थी पुढच्या वर्षी किंवा नव्याने जर का व्हिडिओ बघणार असतील, कारण हा व्हिडिओ लाईफ टाईम तसाच असतो आपल्याकडे, तर जे इयर बदललेला असेल तर पण परीक्षा फॉर्म भरण्याची पद्धत हीच असणार आहे. तर थोडंसं बॅक साईडला या. बॅक साईडला आल्यानंतर इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल, तर त्या प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल. तर इथे तुम्ही काय करू शकता, या 3 रेषांवर सुद्धा क्लिक करू शकता किंवा डायरेक्ट खालती स्क्रोल करा. खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिसेल. तर कॉलेज लॉग इन आणि ॲडमिन लॉग इन किंवा सपोर्ट लॉग इन दिसेल. आपण स्टुडंट आहात तर आपण स्टुडंटमध्ये लॉग इन बटनावर क्लिक करा. जे विद्यार्थी MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर 3मध्ये आहे त्यांना ऑलरेडी त्यांचा अकाउंट असणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी इथे डायरेक्ट लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंट लॉग इन दिसेल, ज्यामध्ये लॉग इन बाय असं ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर लॉग इन बायवर क्लिक करा. तिथे मेल ID किंवा मोबाईल नंबर दिसेल. दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. जसं की मी या ठिकाणी मोबाईल नंबर हे ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. तर मोबाईल नंबर हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे मोबाईल नंबर तुम्ही एंटर करा. तुमचा एक्झाम फॉर्मचा पासवर्ड टाका. बघा, या अगोदरच्या सेमिस्टरमध्ये तुम्ही जो मेल ID किंवा मोबाईल नंबर वापरला होता ते वापरून तुम्ही लॉग इन करू शकता. जर आपल्याला पासवर्ड माहीत नसेल तर शेवटी तुम्हाला फॉरगेट पासवर्ड दिलेला आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही पासवर्ड फॉरगेटची प्रोसेस करून पुन्हा लॉग इन करू
शकता. नवीन पासवर्ड तुम्ही रिसेट करा. मेल आय डी किंवा मोबाईल नंबर दोघांपैकी एकच OTP जरी टाकला तरीसुद्धा तुम्हाला नवीन पासवर्ड रिसेट करता येईल. पण काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असेल की सर आमचा जो काही मागच्या वर्षी किंवा मागच्या सेमिस्टरमध्ये जो मेल आय डी आणि मोबाईल नंबर वापरला तो आत्ता नाही आहे, तो अपडेट करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही काय करा, तुमच्या परीक्षा विभागाला संपर्क करा. तुमचा परीक्षा विभाग तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला मोबाईल नंबर आणि मेल आय डी अपडेट करून देईल. तो कशा पद्धतीने अपडेट करायचा त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला भेटेल. सो या ठिकाणी मी मोबाईल नंबर, मेल आय डी किंवा जो काही आहे तो टाकला, पासवर्ड टाकला, इथं जो कॅप्चा आहे तो इथं एंटर कॅप्चा टेक्स्टमध्ये टाकला आणि लॉग इन बटनावर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. सदर विद्यार्थी BCom आणि MCom हा पुणे विद्यापीठाचाच होता, त्याच्यामुळे त्याच्या इथे 2 प्रोफाईल दिसतील. एक प्रोफाईल त्याची BComची दिसेल आणि शेवटी जी काही दिसेल ही त्याची MComची प्रोफाईल दिसणार आहे. तर थोडंसं उजव्या बाजूला काय करा, स्क्रोल करा, जिथे तुम्हाला ॲक्शन कॉलममध्ये डॅशबोर्डमध्ये ॲक्शन कॉलम बघायला भेटेल. तर यामध्ये शेवटी बघा तुमच्या MComच्या कोर्ससमोर तुम्हाला तिथे एक्झाम फॉर्म असा टॅब दिसेल. तर या एक्झाम फॉर्मवरती क्लिक करा. या एक्झाम फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फॉर्म दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल करा, इथे प्रोसीड बटन दिसेल, त्या प्रोसीड बटनावर क्लिक करा. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर इथे ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड या पद्धतीची माहिती दिसेल आणि इथे काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की तुम्हाला तुमचा ABC ID काय करायचा आहे, व्यवस्थित चेक करायचा आहे, त्याची काळजीपूर्वक खात्री तुम्हाला करायची आहे. तर इथे तुम्हाला 2 टॅब दिसतील, एक फर्स्ट इयर आहे आणि दुसरा आहे अदर दॅन फर्स्ट इयर आहे. तुम्ही MComचे PGचे विद्यार्थी आहात तर तुम्हाला जो सेकंड नंबर ऑप्शन आहे अदर दॅन फर्स्ट इयर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा या पद्धतीने मी इथे अदर दॅन फर्स्ट इयरवर क्लिक केलं आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन या बटनावर मी क्लिक करून पुढे जाणार आहे. पुढे गेल्यानंतर स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन दिसते, ज्यामध्ये स्टुडंट नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ईमेल ID, मोबाईल नंबर, परमनंट ॲड्रेस, डिस्ट्रिक्ट, तालुका सगळी माहिती त्यामध्ये विचारली जाईल. ही स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन आहे. थोडंसं खालती स्क्रोल केलं तुम्हाला कॉलेज नेम, फॅकल्टी नेम, तुमचा पॅटर्न नेम MCom 2023 पॅटर्न दिसेल, PRN नंबर, इलिजिबिलिटी नंबर दिसेल, मीडियम दिसेल, मायनॉरिटी आहे का नाही, फिजिकल हँडिकॅप आहे का नाही ती माहिती दिसेल आणि इथे नेक्स्ट बटनावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमची सब्जेक्टची माहिती दिसणार आहे. आता मी तुम्हाला हा समोर जो काही फॉर्म दाखवला आहे हा बॅकलॉग विद्यार्थ्याचा आहे. म्हणजे हा विद्यार्थी MCom पार्ट सेमिस्टर 3मध्ये आहे, पार्ट सेकंड सेमिस्टर 3मध्ये आहे, पण त्याच्या सेमिस्टर फर्स्ट किंवा सेकंडमधले काही सब्जेक्ट इथे बॅकलॉग दिसत आहे. माझ्याकडे एकही असा विद्यार्थी आहे की त्यांनी काय केलेलं होतं, सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड त्यांनी काय केलं, परीक्षा फॉर्म भरला, त्यांनी इंटरनल सर्व दिलं पण विद्यापीठाचे त्यांनी पेपरच दिले नाही, तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याच्या एक्झाम फॉर्ममध्ये सेमिस्टर 3चे सब्जेक्ट दिसत आहे. तर तो विद्यार्थी सेमिस्टर किंवा सेकंड इयरला ॲडमिशन घेण्यासाठी तो इलिजिबल आहे. ज्याच्या एक्झाम फॉर्ममध्ये सेमिस्टर 3चे आत्ता सब्जेक्ट दिसत आहे तो विद्यार्थी MCom पार्ट सेकंडसाठी प्रवेश घ्यायला तो इलिजिबल आहे. पण जर का त्याच्या स्टुडंटच्या रिझल्टमध्ये फेल रिमार्क आलेला असेल फर्स्ट इयरच्या रिझल्टमध्ये, तो विद्यार्थी सेकंड इयरला प्रवेश घेऊ शकणार नाही. आता हा जो काही विद्यार्थी आहे हा बॅकलॉगचा विद्यार्थी, त्याच्यात सेमिस्टर फर्स्टचे 3 विषय, सेमिस्टर सेकंडचे 3 विषय बॅकलॉग आहे ते ऑलरेडी आलेले आहे. आणि या ठिकाणी त्याचे सेमिस्टर 3मधले सब्जेक्ट दिसत आहे, ज्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट, बिझनेस फायनान्स आणि रिसर्च प्रोजेक्ट हे त्याचे कंपल्सरी सब्जेक्ट आहे. कसे आहे, कंपल्सरी सब्जेक्ट आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे की रेग्युलर विद्यार्थ्याचे सब्जेक्ट कशा पद्धतीने दिसतात. हे बॅकलॉग विद्यार्थ्याचे हे कंपल्सरी सब्जेक्ट आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, टिक मार्क करताना इथे तुमचे जे काही इंटरनल, युनिव्हर्सिटी एक्झाम, ग्रेड, प्रॅक्टिकल जर बॅकलॉग विषय असेल ना, तर ज्या पद्धतीने तुम्हाला टिक मार्क दाखवलेले आहेत ना या ग्रीन कलरमध्ये, त्या जसाच्या तशा टिक ठेवायच्या, त्या टिक कुणीही काढायच्या नाही. म्हणजे एखादा विद्यार्थी म्हणेल सर मी तर प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये फक्त प्रोजेक्ट रिपोर्टची फक्त इंटरनल दिलेली होती, मी त्याचा प्रोजेक्टच जमा केलेला नाही, पण त्याचा आता इंटरनल कॉलम ॲज वेल ॲज प्रोजेक्टच्या कॉलममध्ये त्याचा सब्जेक्ट तो दिसून येणार आहे. ओके. पण जर एखादा ज्याचा एक्झाम्पल आहे की सेमिस्टर फर्स्टमधला त्याचा मॅनेजमेंट अकाउंटचा सब्जेक्ट आहे, तर तो इंटरनलमध्ये पास आहे, तर तो त्याची टिक इथे येणार नाही आहे. तर त्याची फक्त युनिव्हर्सिटी कॉलममध्ये नापास आहे म्हणून युनिव्हर्सिटीच्या कॉलमलाच त्याची टिक येणार आहे. पण जर सदर विद्यार्थ्याला वाटलं की मला इंटरनलमध्ये मार्क वाढवायचे आहे, तर त्यांनी इंटरनल टिक करून त्यांनी इंटरनलचे असेसमेंट जमा करून नंतरच त्यांनी काय करायचं आहे, बाकीची परीक्षा द्यायची आहे. नाही तर त्यांनी इथं टिक करायची इंटरनल, आणि कॉलेजकडे जर का त्यांनी इंटरनल जमा केलं नाही तर
एक्झाम कमिटी किंवा जे काही संबंधित टीचर्स आहेत ते तो तुम्हाला मार्क देऊ शकणार नाही. तर मी म्हणेल की बॅकलॉग विद्यार्थ्यांनी त्याचे जे काही टिकमार आलेले आहे त्या जसाच्या तसा टिकमार ठेवायचा आहे. सो थोडंसं खालती स्क्रोल करा. तर इथे आपण वरचे जे कंपल्सरी सब्जेक्ट पाहिले तर शेवटी ऑप्शनल सब्जेक्ट येतात. तर बघा तुम्हाला रेग्युलर सब्जेक्ट व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला 3 सब्जेक्ट तर हे कंपल्सरी आहे आणि 4 सब्जेक्ट हे तुमच्या स्पेशलायझेशन रिलेटेड आहे. आता हा विद्यार्थी कॉस्टिंग स्पेशलायझेशन आहे म्हणून याच्याकडे कॉस्टिंग विषयाचे 4 सब्जेक्ट आलेले आहेत. त्याच्यापैकी 3 सब्जेक्ट हे 4 क्रेडिटला आहे तर एक सब्जेक्ट त्याचा 2 क्रेडिटचा आहे. ओके. सो या पद्धतीने त्याचे हे 4चे सब्जेक्ट त्याचे दिसून येतील. तर इथे सिलेक्ट कॉलममध्ये या 4 सब्जेक्टला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. बघा इथे सिलेक्ट कॉलममध्ये फक्त काय करा तुम्ही, टिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे त्याची फीची पूर्णपणे डिटेल येईल. हा बॅकलॉग विद्यार्थी म्हणून याची थोडीशी फी काय होणार आहे, जास्त दिसून येणार आहे. इथं फीज दिसेल. थोडंसं अजून खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला प्रिव्ह्यू, कॅन्सल आणि एक चौकोन बॉक्स दिसेल. ओके. सो प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून तुम्ही चेक करू शकता तुमचे सर्व सब्जेक्ट आले आहेत का नाही त्याची खात्री करा. जर खात्री झाली तर शेवटी तुम्ही काय करा, चौकोन बॉक्सवर क्लिक करा आणि तिथे कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करायला विसरू नका. इथे तुम्ही कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म काय होईल, डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला सब्जेक्टची लिस्ट दिसेल. आता बघा या विद्यार्थ्याचे सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड मिळून 6 सब्जेक्ट बॅकलॉग होते आणि सेमिस्टर 3 साठी त्याचे टोटल 7 सब्जेक्ट आहे. म्हणजे 6 आणि 7 13 सब्जेक्ट त्याचे एक्झाम फॉर्ममध्ये आले का नाही त्या विद्यार्थ्यांनी चेक करायचं. जसं इथे 1 2 3 नंतर 4 5 6 नंतर 7 8 9 10 11 12 आणि 13 म्हणजे त्याचे सर्व सब्जेक्ट बरोबर आलेले आहे. जर एखादा विद्यार्थी रेग्युलरमध्येच पास आउट असेल किंवा त्याचं सेमिस्टर फर्स्ट इयर सेकंड इयर क्लिअर असेल तर त्याच्या एक्झाम फॉर्ममध्ये किती सब्जेक्ट येणार आहे, फक्त 7च सब्जेक्ट येणार आहे. बाकीच्या त्याच्या जे काही टिकमार्क आहे त्या बाय डिफॉल्ट आहे, त्या बरोबर आहे. त्याच्यात कुठेही कमतरता नाही किंवा कुठेही चूक झालेली नाही. ओके. सो या पद्धतीने त्यांनी परीक्षा फॉर्म भरायचा आहे. इथे त्यांनी खालती स्क्रोल केल्यानंतर इथे त्याची फीची डिटेल्स येईल आणि दुसऱ्या पानावर सरते शेवटी तुम्हाला इथे प्लेस डेट नाव येईल. इथे स्टुडंटनी काय करायचं आहे, सही करायची आहे. कॉलेजच्या ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसरकडून किंवा संबंधित व्यक्तीकडून तो फॉर्म चेक करून त्यांची सही शिक्का घ्यायचा आहे. मग अकाउंट डिपार्टमेंटमध्ये डॉक्युमेंटसह जमा करायचा आहे. यामध्ये डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते लागणार आहे, नंबर 1 तुमचा एक्झाम फॉर्म. ओके. सेकंड आहे तुमचा फर्स्ट इयरची रिझल्ट कॉपी, ऑनलाईन रिझल्ट कॉपी तुम्हाला लागेल. तिसरा आहे ते म्हणजे तुमचा ABC ID. ओके. या ABC IDची झेरॉक्स पण तुम्हाला काय करायची आहे, अटॅच करायची आहे. एवढ्या पद्धतीचे महत्त्वाचे 3 गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे तुमच्या एक्झाम फॉर्मसोबत, म्हणजे 2 गोष्टी म्हणजे रिझल्ट आणि ABC ID या 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही काय करायच्या आहे तुमच्या एक्झाम फॉर्मसोबत ठेवायच्या आहे आणि त्या तपासून अकाउंट डिपार्टमेंटमध्ये जमा करायच्या आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही परत तुमच्या डॅशबोर्डला आलात ना तर इथे तुमचं सिरियल नंबर, तुमचा ॲप्लिकेशन ID, तुमचा कोर्स नेम, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट आणि इथं रिमूव्ह आणि प्रिंट असे ऑप्शन तुम्हाला दिसतील. आता बघा सदर विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षा फॉर्म भरलेला आहे म्हणून इथे त्याचं जे काही स्टेटस आहे ॲप्लिकेशन स्टेटस ते कंप्लीट येणार आहे. त्यांनी जर का कॉलेजमध्ये फॉर्म जमा केला, कॉलेजवाल्यांनी तो चेक करून विद्यापीठाकडे इनवर्ड केला तर त्याच्या एक्झाम फॉर्ममध्ये तिथं काय येणार आहे, इनवर्ड येईल. काय येणार आहे, इनवर्ड येईल. जोपर्यंत तुमचं इथं ॲप्लिकेशन स्टेटस इनवर्ड दिसणार नाही तोपर्यंत तुमचं हॉल तिकीट जनरेट होणार नाही. हे कृपया लक्षात घ्या. त्याच्याकरता तुम्ही काय करायचं, सपोज आता या एक्झाम फॉर्मची जर का अंतिम तारीख ही 30 ऑगस्ट आहे तर त्यांनी काय करायचं 29 किंवा 30 ऑगस्ट रोजी काय करायचं, लॉग इन करून चेक करायचं की इथं ॲप्लिकेशन स्टेटस काय दिसतंय. जर ॲप्लिकेशन स्टेटस जर का तुमचं कंप्लीट दिसत असेल तर तुम्ही लगेच कॉलेजला संपर्क करा. सर मी तर परीक्षा फॉर्म होता तो 21 तारखेलाच भरला आणि तो 22 किंवा 23 तारखेला कॉलेजकडे जमा केला आणि अजून कॉलेजने तो इन्वर्ट केला नाही. कृपया आपण याची शहानिशा करावी, कारण कधी कधी असं होऊ शकतं की तुमच्या संबंधित क्लर्ककडून तो फॉर्म इन्वर्ट पण होण्याची शक्यता नसते. काही घाई गडबड असू शकते किंवा कदाचित तो फॉर्म मिसिंग झाला असेल, कदाचित एकावर एक फॉर्म आल्या कारणामुळं एखादा फॉर्मच फक्त इन्वर्ट झाला असेल, तुमचा फॉर्म नसेल झाला, असे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ह्युमन एरर्स आपण त्याला म्हणूया. तर त्याच्याकरता तुम्ही हे लॉग इन करून चेक करणं ही जबाबदारी तुमची आहे. कदाचित काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना ऑटोमॅटिक त्या पहिल्या पेजवर येतात आणि इथे त्यांना इनकम्प्लीट स्टेटस दिसेल. इनकम्प्लीट स्टेटस दिसलं तर इथं तुम्हाला रिमूव्ह म्हणून ऑप्शन दिसतं, तर तिथं रिमूव्ह बटनावर काय करा, क्लिक करा. ते ॲप्लिकेशन रिमूव्ह होईल. पुन्हा तुम्ही अदर दॅन फर्स्ट इयरवर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके. आता एखादा विद्यार्थी रेग्युलर आहे, त्याचे फर्स्ट इयर
फर्स्ट इयरचे फर्स्ट सेम सेकंड सेम क्लिअर आहे तर त्याच्या एक्झाम फॉर्ममध्ये बघा इथे सब्जेक्ट डिटेल्समध्ये पहिले 3 सब्जेक्ट त्यांचे काय होणार आहे, कंपल्सरी आहे. हे कंपल्सरी 394. त्याच्यानंतर बिझनेस फायनान्स आणि रिसर्च प्रोजेक्ट हे ॲज इट इज येणार आहे. ऑन ऑप्शनल सब्जेक्टमध्ये त्याचे स्पेशलायझेशन रिलेटेड हे सब्जेक्ट 4 सब्जेक्ट येणार आहे. त्यांनी फक्त या 4 सब्जेक्टला टिक करायचं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर त्यांची फीस डिटेल्स येईल. 1170 रुपये आहे. यावेळेस तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट आहे म्हणून तुम्हाला 340 रुपये प्रोजेक्ट रिपोर्टची फी आलेली आहे आणि ती बरोबर आहे. काही विद्यार्थी म्हणतील की 510 रुपये फी पाहिजे, तर 510 रुपये आपला काही प्रोफेशनल कोर्स नाही, त्याच्यामुळं तिथे जी काही फी आहे ती प्रोजेक्ट रिपोर्टची 340 रुपये ॲज इट इज बरोबर फी आलेली आहे. फीमध्ये कुठेही कमतरता नाही. जर त्याच्यामध्ये काही मिस्टेक वगैरे झाली असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलमार्फत तुम्हाला सांगितली जाईल. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, परीक्षा फॉर्म भरू शकता. म्हणजे रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी 1170 रुपये फी पाहिजे आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी ते त्याच्या सब्जेक्टवर डिपेंड राहील. त्यांनी त्या पद्धतीने काय करायची आहे, फी भरायची आहे. आता काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला देतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, सूचना दिलेली होती की तुमचे सब्जेक्ट्स कोणते आहे, म्हणजे जे एक्झाम फॉर्ममध्ये कशा पद्धतीने येतात ते सांगतोय. तसं मी तुम्हाला ॲडव्हान्स अकाउंटिंग, कॉस्टिंग, मार्केटिंग वगैरे कोणकोणते सब्जेक्ट आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला आता थोड्याच वेळात दाखवतो. एक्झाम फी किती आहे, तर रेग्युलर विद्यार्थ्यांना 1170 रुपये आहे. बॅकलॉग असेल तर त्याच्यापेक्षा जास्त फी असणार आहे. तर बॅकलॉग विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी फी ही जास्त असणार आहे. ओके, हा झाला एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा, आता काही विद्यार्थी मी रिव्हॅल्युएशनच्या रिलेटेड आहे, त्यांनी रिचेकिंग केलं, रिव्हॅल्युएशन केलं आणि त्याच्यामध्ये सेम फर्स्ट किंवा सेम सेकंडचा जो सब्जेक्ट त्यांचा बॅकलॉग होता तो दिला, त्याचे मार्क वाढायचे ते कदाचित वाढले आणि तरीसुद्धा तो एक्झाम फॉर्ममध्ये तो सब्जेक्ट दिसत असेल तर त्यांनी काय करा की आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क करा. तुमचा रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट तो तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोच करा आणि एक्झामवाल्यांनी काय केलं पाहिजे, वेबमेल थ्रू विद्यापीठाला मेल केला पाहिजे आणि मेलमध्ये तसं मेन्शन केलं पाहिजे सदर विद्यार्थी रिव्हॅल्युएशनमध्ये पासआउट झालेला आहे, त्याचा निकाल अपडेट करून देण्यात यावा आणि त्याच्या एक्झाम फॉर्ममधून हा सब्जेक्ट रिमूव्ह करण्यात यावा. त्यानंतर विद्यापीठ त्या क्युरीवरती काम करेल आणि रिप्लाय त्या वेबमेललाच त्यांना करेल आणि वेबमेलला रिप्लाय आला का त्यानंतर स्टुडंटनी तो एक्झाम फॉर्म भरायचा आहे. हा एक महत्त्वाचं काम करायचं आहे. बॅकलॉगचे विद्यार्थ्यांनी टिकमार्क करताना व्यवस्थित टिकमार्क करा. ओके, ज्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, फील्ड व्हिजिट आहे, ऑन जॉब ट्रेनिंग आहे, ते जर का त्यांनी पहिल्या सेमिस्टरला किंवा सेकंड सेमिस्टरला जे काही आहे सेकंड सेमिस्टरमध्ये तर त्यांनी जर दिली नसेल आणि आत्ता टिक केली असेल तर त्या संदर्भात काम करून त्यांनी आपल्या सब्जेक्ट टीचरकडे त्याचा डेटा द्यायचा आहे. तुमच्या बाकीच्या परीक्षा कधी होतील, प्रॅक्टिकल एक्झाम कधी होतील, प्रोजेक्ट रिपोर्ट कधी एक्झाम होतील आणि विद्यापीठाची परीक्षा कधी होणार आहे, या सर्व बाबतीतली माहिती देणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला दिलेलेच आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ते तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही त्या व्हिडिओ देखील काळजीपूर्वक बघा. ABCID कसा क्रिएट करायचा, त्यामध्ये माहिती कशी अपडेट करायची, त्याचाही व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो काळजीपूर्वक बघा. आता फक्त सरते शेवटी 2 मिनिटांमध्ये मी A ग्रुपचे कोणते सब्जेक्ट आले पाहिजे आणि सगळे जे काही 8च्या 8 ग्रुप आहे त्यांचे कोणते सब्जेक्ट आले त्याची माहिती तुम्हाला देतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही तुमचा काय करा, सिलेबस चेक करा आणि सिलेबसची PDF तुम्हाला तुमच्या सिलेबी कॉलममध्ये 2024च्या याच्यामध्ये तुम्हाला ती दिसून येईल. यामध्ये ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशनचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट हे 4 सब्जेक्ट आहे. कोणते, ऑडिटिंग अँड कॉर्पोरेट गव्हर्नन्स, दॅन ऑडिट ॲश्युरन्स स्टँडर्ड, इंटरनॅशनल टॅक्सेशन अँड इन्फ्लेशन अकाउंटिंग अँड इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आहे. कमर्शियल लॉच्या रिलेटेड सब्जेक्ट आहे, लॉ रिलेटिंग टू द इंटरनॅशनल बिझनेस, WTO, दॅन सायन्स टेक्नॉलॉजी अँड लॉ अँड इन्शुरन्स लॉ आहे. कॉस्टिंग रिलेटेडचे सब्जेक्ट ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलेच होते, कॉस्ट ऑडिट, मॅनेजमेंट ऑडिट, डिसिजन मेकिंग टेक्निक्स अँड स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. ओके, त्यानंतर कोऑपरेशन अँड रूरल डेव्हलपमेंट रिलेटेड सब्जेक्ट आहे, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सिस्टीम, स्टॅच्युटरी फ्रेमवर्क ऑफ कोऑपरेशन महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्युसर मार्केटिंग कमिटी आणि कोऑपरेटिव्ह बँकिंग सिस्टीम. तर बिझनेस प्रॅक्टिसेस अँड इन्व्हायरमेंट असणाऱ्या लोकांसाठी सब्जेक्ट आहे, टुरिझम, एंटरप्रुनरशिप अँड स्टार्टअप, दॅन एंटरप्रुनरशिप सपोर्ट, दॅन ॲग्रीप्रुनियर अँड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आणि शेवटी आहे कॉर्पोरेट एंटरप्रुनरशिप. दॅन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ग्रुप असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सब्जेक्ट आहे, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, दॅन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, दॅन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इनपुट्स मॉनिटरिंग अँड कंट्रोल अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियर. तर ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स रिलेटेड सब्जेक्ट जे काय आहे त्यामध्ये इंटरनॅशनल बँकिंग अँड फायनान्स,
दॅन इन्शुरन्स स्टडीज, दॅन इंट्रोडक्शन टू ॲक्च्युअल स्टडी, दॅन कमर्शियल बँकिंग अँड इन्व्हेस्टमेंट बँकिंग आहे. तर ॲडव्हान्स मार्केटिंग रिलेटेड सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये इंटरनॅशनल मार्केटिंग, मार्केटिंग रिसर्च, मार्केटिंग ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस अँड मार्केटिंग स्ट्रॅटेजी असे 4 सब्जेक्ट आहे. आणि शेवटी रिसर्च प्रोजेक्ट हा तर कंपल्सरी आहे. स्किल डेव्हलपमेंटचा सब्जेक्ट हा तुमचा इंटरनल बेसवर आहे, म्हणजे कॉलेज त्याची इंटरनल परीक्षा अरेंज करेल, त्याची विद्यापीठ परीक्षा ऑर्गनाईज करणार नाही. तर या पद्धतीने सर्व सब्जेक्ट्स आहेत. तुम्ही काळजीपूर्वक त्या सब्जेक्टची माहिती घ्या आणि काही अडचण असल्यास तुम्ही आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे. एम.कॉम पार्ट फर्स्टचा रेग्युलरचा फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती ऑलरेडी आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.